हाय मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. आज मी तुमच्यासोबत माझं शुक्रवारचं रुटीन शेअर करणार आहे. सकाळी उठली मी, सोफ्याचे कवर वगैरे झटकते आहे. त्यानंतर मी झाडू मारला, पोचा मारला. मॉपने पोचा मारते मी. असं जर रुटीन ठेवलं तर आपल्या घरात लक्ष्मी नक्की नांदेल. घरातला पोचा मॉपने मारल्यानंतर चढावचा पोचा मी हाताने मारते. पुरा चढाव पुसून सनी मग मी आंघोळ वगैरे करून आली. तर मंडळी आली मी आंघोळ वगैरे करून. आता देवपूजा करायची. अगोदर किचनवरचा भांड्यांचा रॅक आठवती आणि मग देवपूजा करायला सुरुवात करते, कारण किचनवर जागा नाही उरत नाही त्याच्यामुळे. आता मंदिर पुसायसाठी रुमाल धुवून घेते मी. मंदिर पुसून घेते. देवा घासते. आता मी देवा घासून धुवून झाल्यानंतर देवांना हळद कुंकू लावते. आता मी ही माझ्या इथं महालक्ष्मी माताची खूप मोठी फोटो आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल. आणि ही राधाकृष्णाची फ्रेम आहे माझ्या घरी, लाइटिंगवाली. खूप छान दिसते अंधाऱ्यात. बघा तुम्ही पण. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे आहे माझ्या इथं मछल्यांचं फिश टॉप. किती छान दिसत आहे ना त्या पाण्यात फिरताना. इथं मी दारात देवीचे लक्ष्मी पाऊल काढते आहे. हळद कुंकू वाहते, फुलं वाहते त्यांना. अशा प्रकारे देवपूजा झाली माझी. बघा तुम्ही कसं प्रसन्न वाटतंय देवपूजा झाल्यानंतर. आता चहा वगैरे ठेवते. मुलांचा चहा नाश्ता करून त्यांना शाळेत पाठवते. त्यांचा दोघांचा पण आज पेपर आहे. त्यांना जायचं आहे शाळेत. गरम पाणी घेऊन आली मी प्यायला. चहा ठेवली. आता देवपूजा झाली. आता पुढचे काम. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भुर्जी. मी कशी बनवते ढाबा स्टाईल. तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथं या पाण्यात वाटाणे शिजवायला टाकते मी. हा कांदे कापले मी. वाटाणे उकळतात. इथं थोडं शिजवले ना वाटाणे मग छान लागतात, नाहीतर कच्चे लागते मग भाजी. वाटाणे शिजताय तोवर मी टमाटर कापले, लसूण अद्रकची पेस्ट बनवली. आता मी तेलात जिरं टाकून हिरवी मिरची आणि कांदे टाकून घेतले. कांदे कमी गॅसवर खूप आपल्याला भाजायचे आहे. ही लसूण अद्रकची पेस्ट. अशा प्रकारे तुम्ही पण बनवली ना ही भाजी खूप छान लागते, एकदम ढाबा स्टाईल. आता या कांद्याला चांगलं लाल होऊ द्यायचं. त्यानंतर यात टाकायचं टमाटर. यात आता मी टमाटर टाकले आणि त्यावर टाकलं मीठ, टमाटर लवकर गलण्यासाठी. धनिया पावडर, मिरची, हळद आणि नमक अगोदरच टाकले. आता यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळा हा मसाला एकजूट झाला पाहिजे.
मग आता याला साईडला करून आता आपण 1 चम्मच बेसन. बेसनामुळे खूप छान टेस्ट येते मंडळी, नक्की करून बघा एकदा. 1.5 चम्मच बेसन. आता ह्याला चांगलं पहिले इथं भुनून घ्यायचं. याचा कच्चापणा निघला पाहिजे. चांगलं. त्यानंतर यात थोडं पाणी टाकलं मी. पाण्याला उकळ आली की मग आपल्याला यात पनीर टाकायचं आहे, वाटाणे टाकायचे आणि कोथिंबीर आणि कसुरी मेथी. हा शाही पनीर मसाला टाकला मी भाजीत. आणखी जास्त टेस्ट याला या मसाल्याने पण खूप छान लागते भाजी. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. पनीर असं हाताने क्रश करायचं, त्याला किसायचं नाही. असं हाताने क्रश केल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट लागते. तयार झाली आपली पनीर भुर्जी. खूप छान लागते. तुम्ही माझ्या अनुसार एकदा बनवून बघा. तुम्हाला नाही चव लागली तर मग बोला. कशी वाटली तुम्हाला माझी पनीरच्या भुर्जीची रेसिपी आणि सकाळचं रुटीन? मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्री महाकाल. खरंच खूप छान लागते. आता मी इथं मळलंय पीठ. आता करायच्या आहे चपात्या.